समय ने, वक्त ने कुछ समय मेरा साथ क्या नहीं दिया कि मेरी काबिलियत पे लोक शक करने लगे। गुपचूप का होईना मी दुसऱ्या पक्षाचा का असना जर कुणी पाठवायचा प्रयत्न केला असेल तर ते माझे नेते आदरणीय अजितदादा पवार यांनी मी ते विसरू शकत नाही। कार्यकर्त्याच्या अपेक्षा पूर्ण करणं अन्ना बहुत बड़ी बात नहीं है। नाराज होऊ नका। कदाचित इथं पुन्हा एकदा आपल्याला सभा घ्यायची वेळ येणार आहे। दुसऱ्यांदा मला मंत्री म्हणून शपथ घेता आली ती इथली माझी मायबाप, जनता, तरुण भाऊ, बंधू भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, पुन्हा प्रसंग असा आला मागच्या वेळेस मंत्री झालो, मिरवणुकीतच एवढा वेळ गेला की त्यामुळं भाषणच करता आलं नाही। आणि यावेळेस माझ्या जीवनामध्ये एवढा अभूतपूर्व प्रतिसाद मी कधीच पाहिला नाही। तो जिल्ह्याच्या मायबाप जनतेने आज बीड जिल्ह्याच्या मातीत पाऊल टाकल्यापासून ते प्रभू वैद्यनाथाच्या चरणी माथा टेकेपर्यंत जे अभूतपूर्व प्रेम दाखवलं ते मिळवायला खऱ्या अर्थानं भाग्य लागतं आणि ते भाग्य तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादानं मला या ठिकाणी मिळाला। मी आज वैद्यनाथाच्या चरणी माथा टेकल्यावर एकच मागणं मागितलं। राजकीय जीवनामध्ये पद येतात जातात, सार्वजनिक जीवनामध्ये, व्यक्तिगत जीवनामध्ये संकट येतात जातात, पण ते संकट येत असताना आणि त्या संकटाच्या काळात ज्या माझ्या एका सहकार्याने माझी बाजू घेतली त्या प्रत्येक सहकार्याचं नाव घ्यायचं असेल तर लाखाची यादी लागेल। त्या माझ्या लाख माणसाला आज त्या माझ्या प्रत्येक सहकार्याला जसं प्रभू वैद्यनाथाच्या चरणी मी नतमस्तक झालो तसं माझ्या संकटाच्या काळात जे व्यक्ती माझ्या सोबत होता, पाठीमागे होता, त्याच्या समोर आज दुसऱ्यांदा शपथ घेऊन मंत्री आल्यानंतर मी नतमस्तक होतो। या परळीच्या प्रभू वैद्यनाथाच्या नगरीतल्या आणि बीड जिल्ह्यातल्या या मायबाप जनतेच्या सुद्धा या अभूतपूर्व प्रेमामुळं मी या ठिकाणी प्रामाणिकपणानं नतमस्तक होतो। याच्या पलीकडे माझ्याकडे दुसरे शब्द नाही आहेत। मी माझ्या जीवनामध्ये दुसऱ्यांदा मंत्री होऊन आल्यानंतर परळीच्या व्यासपीठावर काय बोलावं, कुणाकुणाचे आभार मानावे, कुणाकुणाचे ऋण व्यक्त करावेत, पण मला आज सांगायला अभिमान वाटतो माझ्या मातीतल्या इथं उपस्थित प्रत्येक माणसाला, या बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाला की मी तुम्हाला शब्द दिला होता की ज्याच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये राजकीय पटलावरती काही करायचा वेळ येईल त्या वेळेस परळीच्या या वैद्यनाथाला विचारल्याशिवाय काहीही होणार नाही।
जीवनामध्ये एवढे संकट आले, मी तर खरा आज विचार करून आलो होतो की माझ्या संकटाच्या काळात ज्या ज्या व्यक्तींनी माझ्या सोबत निस्वार्थपणे ताकद उभी केली, त्या प्रत्येक व्यक्तीचं वर्णन आजच्या सभेत करावं. पण सकाळी 9 वाजता नगरहून निघालेलो, 9:45 वाजता परळीत पोहोचलोय. म्हणजे विचार करा किती अभूतपूर्व प्रेम या प्रभू वैद्यनाथाच्या मातीत जन्माला आलेल्या तुमच्या पोराला या ठिकाणी मिळाला. मला जास्त नाही, फार काय लांब जायचं नाही. 6 महिन्यापूर्वीचा काळ माझ्या डोळ्यासमोर येतो भैया साहेब. 4 जानेवारीला माझा ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाल्यानंतर ब्रिज कॅन्डी मध्ये ऍडमिट होतो. 12 फेब्रुवारीला मी बरा होऊन आल्यानंतर जे प्रेम आणि आदर माझ्या प्रती तुम्ही दाखवला, त्यावेळेस तर मी फक्त आमदार होतो. त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं, आज मला तुमच्या डोळ्यात मी कुठल्या पदावर जावं हे दिसत नाही, तर तुमच्या डोळ्यात मला हे दिसतंय की मी तुमच्यात असावं, म्हणून त्या ऍक्सिडेंट म्हणून भगवंतानी मला वाचवलं. पण ऍक्सिडेंट झाल्यानंतर ज्या काही चर्चा, त्या सभेत मी एकच वाक्य बोलत होतो, समय ने, वक्त ने कुछ समय मेरा साथ क्या नहीं दिया कि मेरी काबिलियत पे लोग शक करने लगे. 6 महिन्याचा काळ आहे. त्या 6 महिन्याच्या काळात पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या प्रेमातून, आशीर्वादातून आणि खंबीरपणाच्या तुमच्या साथीतून आपण काबिल आहोत हे उभ्या महाराष्ट्राला नाही तर देशाला दाखवून दिला. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय झालं, काय नाही झालं, कोण कुणासोबत गेलं, आघाडीची महायुती झाली, या गोष्टीला भैया साहेब आज तुम्ही पाहिला असेल आपल्या या बीड जिल्ह्यामध्ये आणि इथं पाहिल्यावर त्याचं काही सोयर सुतक आपल्याला कुणाला काय वाटतंय का? तुम्हाला काय फरक पडलाय का? मी आज या परळीतल्या मातीतल्या सर्व जाती धर्मातल्या ज्यांनी ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं, विश्वास टाकला, आशीर्वाद दिला, त्या प्रत्येकाला वचन देतोय, तुमच्या घरातला या मातीतला मुलगा या नात्यानं, की आज जो सन्मान आपल्याला मिळालाय, येणाऱ्या काळात हा सन्मान याच्यापेक्षाही अभूतपूर्व सन्मान आपल्याला राज्यात आणि देशात मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. माझी भावना एकच आहे, फक्त आणि फक्त या मायबाप जनतेची सेवा करायची. सत्ता येत असते, सत्ता जात असते, पण सत्ता आल्यानंतर आणि जाताना काय फरक असतो हे सुद्धा मी 1 वर्षाच्या मागच्या काळात मंत्री नसताना आज आणि मंत्री झाल्यावर पाहिले. माझी बांधिलकी कुणाशी आहे? ज्या वाईट काळात 2010 ला पूर्वी ज्या पक्षाच्या विचारात होतो, त्या काळात मला विधान परिषदेची सभेची काबिलियत असताना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली. मत पूर्ण नव्हते, 2 मत निवडणुकीला कमी होते, पण ते 2 मत देऊन पहिल्यांदा विधिमंडळामध्ये
गुपचूप का होईना मी दुसऱ्या पक्षाचा का असना जर कुणी पाठवायचा प्रयत्न केला असेल तर ते माझे नेते आदरणीय अजितदादा पवार यांनी मी ते विसरू शकत नाही. आजचा दिवस पाहत असताना अनेकांच्या डोळ्यात मी आनंद बघतोय. अनेकांच्या डोळ्यात एवढा अभूतपूर्व आनंद बघतोय आणि तेवढाच विश्वास आणि तेवढ्याच अपेक्षा सुद्धा बघतोय. फार वेळ बोलणार नाही. आज मंत्री झालोय, शपथ घेतली आहे, प्रत्येक नियम पाळावा लागतो म्हणून जास्त बोलणार नाही. फक्त एवढंच सांगतो, माझ्या सहकार्याला सुद्धा मंत्री झालोय, तुमच्या अपेक्षा वाढल्यात. कार्यकर्त्याच्या अपेक्षा पूर्ण करणं अन्ना बहुत बड़ी बात नहीं है. नाराज होऊ नका. मी विश्वास देतो की विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात या मायबाप जनतेला जे जे या ठिकाणी आश्वासनं दिली, आज 65% आश्वासन आपण पूर्ण केलीत. राहिलेले 35% आश्वासन सुद्धा मी जे तुम्हाला वचन दिलेले ते वचन पूर्ण करून दाखवील आणि त्याला फार काळ नाही, 1 वर्षाचा काळ. खरं तर आजच्या या सभेत एवढी सगळी तयारी पाहिल्यावर नियम पाळावा की तोडावा कळत नाही. पण चॅनल वाले समोर आपण जर नीट वागलो नाहीत तर ते आपल्याला नीट वागायला लावतात. म्हणून सर्वांची क्षमा मागतो. पण आज आपल्याला सांगतोय, कदाचित इथं पुन्हा एकदा आपल्याला सभा घ्यायची वेळ येणार आहे. एक नाही, 2 नाही, अख्ख्या मंत्रिमंडळाला तुमच्या समोर या ठिकाणी आणतो आणि ज्या व्यक्तीच्या प्रती कृतज्ञता मला व्यक्त करायची आहे त्या आदरणीय दादांचं सुद्धा आणि ज्यांच्या मंत्रिमंडळात काम करतोय मुख्यमंत्री म्हणून त्या एकनाथ शिंदे साहेबांचं सुद्धा आणि आदरणीय फडणवीस साहेबांचं सुद्धा याच व्यासपीठावर सगळ्या मंत्रिमंडळाच्या समोर मी आपल्याला बोलवेल. माझ्या अनेक सहकार्य, या सहकार्याची या जन्मी मी परतफेड करू शकत नाही.